गुड आफ्टरनून. वाजले दुपारचे 3:30 आणि आम्ही घरीसून निघालो होतो करीब 11 वाजता, पण मी व्हिडिओ शूट नाही करू शकली. आणि आता आम्ही पोचलो आहे मालवणला. आम्ही इथे मालवणला आलो आहे. 1 डे स्टे आहे, म्हणजे आजची रात्र, उद्या आम्ही परत जाणार. आम्ही सगळे म्हणजे क्रिएटर्स आले आहेत. मंदार, त्याचे मित्र, सगळे क्रिएटर्सचे जे यूट्यूबला व्हिडिओज बनवतात ते. आणि आम्ही कुठे आलो आहे हे मस्त ना, कॅप्सूल रिसॉर्ट असे 5 हे आहेत, रूम्स आहेत. चला तुम्हाला आतमध्ये दाखवते. हे बघा, असे रूम्स आहेत. इथे शिवरेख आहे, AC पण आहे. आणि हे वॉशरूम्स. किती सुंदर आहे ना असे रूम. आणि बाहेर पण खूप मस्त आहे. नको तवसा नाही, मासे आहेत ते, व्हेज मासे आहेत ते. सो आता सगळे बॉयज फिशिंगला गेले आहे आणि आम्ही गर्ल्स सगळे थोडी वेळ आराम करणार आणि मग संध्याकाळी आम्ही पोहायला जाणार. आता संध्याकाळचे 5 वाजले आहे आणि हे रिसॉर्ट आणि समोर समुद्र दिसत नसेल, खूप ऊन आहे. आम्ही जातो आहे, मस्त मजा येणार आहे. रोड क्रॉस केला की इथे समुद्र. आम्ही खूप मज्जा करणार आहोत. आम्ही रात्री पण इथे येऊ शकतो. हळू ते पोरगे सनसेट होणार आता. इथे बघा, असं मस्त पार्टी करू शकतो आपण. आणि आता आम्ही खेळणार आहे. समोर समुद्र, इथे खेळायला मस्त आहे. वहिनी बोल आणायला गेली आहे, मग आम्ही दोघे खेळतो. हे बघा, इथे मस्त असे झोपाळ पण आहे. अय्यो, नाहीतर मी पडायची. लेट्स गो. मला एवढं नाही येत. हे बघा, रात्री असा मस्त व्ह्यू आहे. कोण आहे आतमध्ये? हॅलो कर, हॅलो. दमला खेळून.
कोण तिथे सगळे बसले आहेत. आता आम्ही रात्रीचं जेवण करायला चाललोय. ओके. माझं नाव मंदार, राहतो मी अमरडला. माझं नाव मंदार, राहतो मी अमरडला. मयुरीचं नाव घेतो, सबस्क्राईब करा चॅनलला. तसं मी गुजरातीमध्ये बोलू शकतो. अच्छा, उकाडा असतात गुजरातीमध्ये मग शिव्या असतात. हा चाल. अरे याला जवळ घे म्हणलं तू. सॉरी चला. हे म्हणजे जवळ ना जरा. अरे प्रेम मध्ये पुढे पेढे नाही आठवत. आता घे चल. भेड्यावर भेडे, लग्नात सगळे भेडे, मंदार सोडून बाकी सगळे पहिलं कधी भेटलं असतं, कधी मयुरीला पाहिलं असतं. खूप लहान तेव्हा मोबाईल नव्हतं तेव्हा. अच्छा, पण कुठे पाहिलं असतं, कुठे पाहिलं असतं? आता ती गुजरातला असते हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुझं लग्न देखील गुजरातला झालं, रिसेप्शन इकडे झालं.
पण तू पहिल्यांदा कुठे भेटलास? आता अख्खी जनता बघते, म्हणजे लोकांना देखील प्रश्न आहे की गुजरातवर तू मुलगी आणली कशी करतो? गुजरातला गेलेलास किंवा काय काय रिलेशन होतं? खरं तर बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की मयुरी गुजराती आहे की मराठी. तर मयुरी मराठी असा त्याचं अखेरी गाव असा ते आजोबा पंजोबा तिकडे स्थायिक झाले असते. त्याच्यानंतर त्याचं शिक्षण वगैरे तिकडे झालं, त्याच्यामुळे तेव्हा गुजराती जास्त येतात, मराठी थोडीशी कमी येतात. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना वाटत असत की गुजराती असा, पण मयुरी मराठी असा आणि नात्यातला असा, त्याच्यामुळे घराकडे येणं जाणं असायचा आणि त्याच्यामुळे ह्या झंझाट झाला. मामाचा चेडू होता. मामाच्या पोरीला आता हे झालं मतदारचं. मयुरी, तुला काय क्वालिटी त्याच्या आवडल्या? कसं आहे माहिती का? बघ बघ कसं माहिती का, मी माझ्या बायकोला का आवडतो माहिती का? कारण घरातलं घर खर्च मी बघतो, म्हणून मी माझ्या बायकोला आवडतो. नेक्स्ट क्वेश्चन. एका शब्दात जर डिस्क्राईब करायला जाशील बायकोला स्वतःचा, शेवटचाच प्रश्न आहे, एका शब्दात जर तुला बायकोला डिस्क्राईब करायचं असेल, जसं आपण कोकण म्हटलं की स्वर्ग म्हणतो, तर बायको म्हटल्यावर तर काय म्हणशील? सर्वस्व. सर्वस्व. एक नंबर. काय काय सर्वस्व. काहीतरी डिस्क्राईब कर. मयुरी लास्ते असे सगळे दोघे जण एकत्र राहा. जसं मतदार आपल्या कुटुंबाला एकत्र घेऊन चालतोय आणि तुझी साथ त्याला लाभलेली आहे. बरीच वर्ष मतदारने स्वतःने खूप स्ट्रगल केलं. स्ट्रगल म्हणण्यापेक्षा काय आहे की त्यांनी स्वतःच्या फॅमिलीला सांभाळलं आणि आज त्याची बायको आल्यानंतर तो कुठेतरी फ्री झाला, त्याला फ्री टाइम मिळतोय. सो एका यशस्वी पुरुषामागे नेहमीच एक स्त्री उभी असते, तशीच मंदारच्या मागे तू उभी आहे. तुमच्या दोघांच्या उदंड आयुष्यासाठी आणि पुढच्या फ्युचरसाठी सगळ्या युट्यूब फॅमिलीकडनं खूप खूप शुभेच्छा. एक मिनिट, एक सरप्राईज. गुडघ्यावर बसा. मुवमेंट आहे, मुवमेंट आहे भाई, मुवमेंट आहे. एक नंबर. एक नंबर भाई. एकदा आय लव्ह यू म्हणून मोठे. येस येस. दोन्ही हात लांब करू ना. असं असं माहिती आहे त्याला, माहिती आहे. आय लव्ह यू. आवाज घेऊन जाऊ या. मयुरी आय लव्ह यू. आजचा प्रयोग संपलेला आहे. तुझ्या एक आर्टिफिशियल मेणबत्ती आई बाई करतो त्यांची शुभ पाठीमागे. रात्रीचे 1 वाजले आणि आम्ही समुद्राकडे आलो आहे.